हॅलो अँड वेलकम टू न्यू रूट्स. मायसेल्फ डॉक्टर साची. आज आपल्यासोबत एक नवीन केस आहे ग्रेड 4 मेल पॅटर्न ॲलोपेशियाचं. सरांना 6 महिने झालेले आहे ट्रान्सप्लांट करून. आपण बघूयात त्यांचं ट्रान्सप्लांटचं जर्नी कसं होतं, त्यांनी न्यू रूट्स कसं निवडलं, त्यांचं प्रोसिजरच्या वेळेस त्यांना काही त्रास झालं नाही झालं आणि आता 6 महिन्याची त्यांची जर्नी कशी होती. हॅलो सर. हॅलो मॅम. आज आपल्याला 6 महिने झाले ट्रान्सप्लांट करून. येस. आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही काही सांगू इच्छिता की तुम्ही न्यू रूट्सला कसं निवडलं? तुमचं प्रोसिजरच्या दिवशी तुम्हाला काही त्रास झाला, नाही झाला आणि आतापर्यंत 6 महिन्यात तुम्ही स्वतःला तुमच्या स्वतःमध्ये काय चेंजेस तुम्ही फील केले? मग पहिल्या दिवशी आलो इन्क्वायरी करायला, की कसं आहे, काय आहे? मग मॅमनी एकदम चांगल्या प्रकारे सांगितलं आहे आम्हाला, की सर एवढं तुम्हाला रूट्स लागेल, काय हरकत नाही त्याच्याबद्दल. मग मॅमनी डेट दिली. त्या दिवशी आलो आम्ही. तर असं लई घाबरट होत होती नाही स्टार्टिंग, की काय होणार काय नाही असं. ते लई त्रास होईल भाऊ. पण स्टाफ एवढा चांगला होता, की मॅम काहीच त्रास झाला नाही. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, की सर काय होणार नाही तुम्हाला. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर 6 महिने झाले. आता खूप चांगलं वाटतंय. स्टार्टिंग म्हणजे कसं तर वाटायचं केस नाही. पण आता एकदम खूप, कारण की लोकं पण म्हणतात, "अरे बापरे! किती चांगले केस झाले" म्हणून. बरोबर. आता आपण बघू शकतो सरांचा जो पॅटर्न आहे. फ्रंट टू क्राउन आपण सरांचं 3,500-4,500 ग्राफचं प्रोसिजर केलेलं आहे. त्यांचं न्यू हेअर, त्यांचे एक्झिस्टिंग हेअर, त्यांचे ओल्ड हेअर कळणारच नाही की कुठून केलेलं आहे. स्टेट्सचं तुम्ही बघणार एक टिपिकल झिगझॅग पॅटर्नमध्ये आपण दिलेलं आहे. यू विल नॉट सी एनी काइंड ऑफ पॉपअप. कुठल्याही प्रकारचा पॉपअप तुम्हाला दिसणार नाही, जे टिपिकल एफ-व्हीमध्ये दिसतं. सफायरमध्ये आपल्याला हा पॉपअप दिसत नाही. डेन्सिटी जी आहे, एकदम भक्कम डेन्सिटी भेटणार. इफ यू जस्ट सी, कुठे पण तुम्हाला गॅप दिसणार नाही. डोनरमधून तुम्ही बघणार तर तुम्हाला गॅप दिसणार नाही. आयडियली ट्रान्सप्लांट असं झालं पाहिजे, की पेशंटला कोंब करताना त्रास व्हायला पाहिजे. अशी डेन्सिटी भेटायला पाहिजे. कोंब करायला पेशंटला अवघड जेव्हा वाटेल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ट्रान्सप्लांट कसं झालेलं आहे. यू कॅन सी पेशंट्स फ्रंट हेअर, मिड स्कॅल्प, क्राउन युनिफॉर्म डेन्सिटी दिलेला आहे. कुठे पण हाय टू लो, हाय टू मीडियम अँड लो असं दिलेलं नाही आहे. वी हॅव गिव्हन अ युनिफॉर्म डेन्सिटी. स्टार्टिंगमध्ये सिंगल्स फॉर अन ॲक्शन लूक, डबल्स अँड देन ट्रिपल्स. एकदम युनिफॉर्म पॅटर्नमध्ये सरांचा ट्रान्सप्लांट झालेला आहे. अ व्हेरी व्हॉट यू कॉल स्वीट, क्रिस्प अँड अ व्हेरी ग्लासी ग्लो ट्रान्सप्लांट झालेला आहे त्यांचा. तुम्ही अगोदरचे तुम्हाला लोक कसे बघायचे, ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर लोकांची काय प्रतिक्रिया आहे किंवा तुम्हाला स्वतःला काय डिफरन्स वाटतो स्वतःमध्ये? पण आता ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ते म्हणतात, की खूप चांगले केस म्हणे तुझे. आधी असं वाटच नाही, की तुला केस नव्हते. आणि आता खूप चांगला वाटू राहिला. गुड. तुम्ही आता सरांचे जर का टेम्पल्स बघितले, व्हेरी फाईन टेम्पल, सिंगल आपण ग्राफ कट करून त्यांचे टेम्पल्स बनवलेले आहेत. एक्झॅक्टली मॅचिंग प्रॉपर मेल पॅटर्न अँगल तयार केलेला आहे दोन्हीकडून. सो दिस इज हाऊ अ ट्रान्सप्लांट शुड बी. तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील ट्रान्सप्लांट रिगार्डिंग तर आम्हाला गेट बॅक करा. वी आर एट कॅनडा कॉर्नर, 1 कुरुविला हाऊस, न्यू रूट्स, नाशिक. सायनिंग ऑफ फॉर नाऊ. थँक यू.